नमस्कार सर. हा माझा मुलगा आहे ना, हा मोस्ट ऑफ दी हा महाराष्ट्रामध्ये सापडला जातो. कारण की हे जे आपलं नाग वगैरे म्हणतात ना, कोबरा वगैरे, तर हा आहे त्याच्या आणि फिरायला रिसर्ली वेपर आहे. हे होमोटॉक्सिक आहे. होमोटॉक्सिक म्हणजे हा चावतो ब्लड होतो, त्याच्यामुळे इंटरनल ब्लिडिंग होते. इंटरनल ब्लिडिंग झाली ना तर ब्लड क्लॉटिंग वगैरे हे प्रॉब्लेम होतात. नाकातून कानातून रक्त येतं. आणि हा क्रेट आहे. क्रेट जो आपल्या गावाकडे शेतांमध्ये जे आपल्या घरात सापडतो हा क्रेट असतो. क्रेट म्हणजे हा सांगायचं गेलं तर हा सायलेंट किलर असतो. म्हणजे हे चावला तरी फरक पण लागत नाही. आणि हा मोस्ट आधी नाईटला बाईट नाईटला येऊन चावतो जास्त, नाईटला ऍक्टिव्ह असतो. आणि हा न्यूरोटॉक्सिक आहे. न्यूरोटॉक्सिक म्हणजे हा जर चावला तर डायरेक्ट जे नर्व इम्पल्स असतात त्याच्या नर्व सिस्टीमवर अफेक्ट करतो. नर्व सिस्टीमवर अफेक्ट केल्यावर कार्डिओसिस, ब्रेन हॅमरेज वगैरे हा त्रास करतो. आम्ही ग्रामीण कॉलेज मधून आलेलो आहोत, ग्रामीण ITI कॉलेज मधून. आम्ही सर आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे सर इलेक्ट्रिक व्हेकल ऑन रनिंग रिजनरेशन. म्हणजेच की आपली जे इलेक्ट्रिक व्हेकल राहते ती आपली चालत चालत रस्त्यावर चार्ज होणार. तर सर उद्देश म्हणजे की गाडीला आपण रोज न चार्ज करता डायरेक्ट गाडी रनिंग मध्ये चार्ज होणार. सर यासाठी आम्ही या गाडीमध्ये DC जनरेटर, स्टँड बॅटरी लावली सर. दरवर्षी आम्ही सायन्स डे साजरा करतो, म्हणजे विज्ञान दिवस साजरा करतो. हा जवळपास 13वा वर्ष आहे. संस्था आणि प्राचार्याच्या मार्गदर्शनाखाली आपण आयोजन करतो आणि शाळांना प्रयोग आम्ही दाखवतो. 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांनी हे प्रयोग पाहायला पाहिजे. त्या शाळेला काही फॅसिलिटी नसतात. जवळपास दरवर्षी 700, 750, 800 अशी विद्यार्थी संख्या येते. जागा आमच्याकडे कमी पडते. त्याच्यामुळे आम्ही टप्प्याटप्प्यानं हा आयोजन करतो. स्पेशली विज्ञान दिवस 28 तारखेला असतो, पण काही टेक्निकली 12वीची परीक्षा असल्यामुळे आम्ही हा आयोजन करण्यात आलेला आहे. आज जवळपास 3 शाळा, म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सफोर्ड इंटरनॅशनल एक आहे, सांदीपानी एक आहे आणि शाकुंतल आहे. त्यानंतर याच महाविद्यालयातील विद्यार्थी राम वानखेडे त्यांचे सुद्धा भरपूर इथे विद्यार्थी आले. जवळपास आज ही संख्या पाहिली तर 700 750 दरम्यान हे विद्यार्थी आहेत. आणि आमचे महाविद्यालय सुद्धा हे विद्यार्थी जे प्रयोग लावलेले आहेत त्यांचं सुद्धा सादरीकरण आहे. ज्याच्यामुळे विज्ञानाचं जे अभ्यास आहे प्रॅक्टिकली तुम्हाला इथं नॉलेज मिळतं, जे की सायन्स कॉलेजला. आणि ग्रामीण पॉलिटेक्निक सोबत आमचं MOU आहे, त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा इथं प्रयोगाचे सादरीकरण केलेले आहे. ते पण 8वी 9वी 10वीच्या बेसिसवरचे एक्सपेरिमेंट लावलेले आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना फायदा होईल. आणि स्पेशली एक सांगायचं म्हणजे याच्यामध्ये ह्युमन ऑर्गन सुद्धा आम्ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मधून आणलेले आहे. त्यामुळे त्यांना प्रात्यक्षिका लिव्हर, किडनी, 4 मंथ बेबी, 6 मंथ बेबीचे प्रयोग सुद्धा पाहण्यात येईल. तर विज्ञान दिवस उद्या आहे 28 फेब्रुवारी. आज आम्ही साजरा करतोय. याचं कारण वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये वाढला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन वाढला तर तर्कशास्त्र चांगलं होईल विद्यार्थ्यांमध्ये. आणि भविष्यात हे बाबा बुवाच्या नादाला न लागता त्याचं कारण शोधतील. हे कशामुळं होते. प्रत्येक गोष्टी मागे कारण असते आणि ते कारण ह्या अशा विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये चेतना निर्माण होईल आणि त्याच्यातून विद्यार्थी तयार होतील. ह्या अपेक्षेने सर किरण शेलवार सर मोठ्या प्रमाणात हे कार्यक्रम घेत असतात. विद्यार्थ्याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या कार्यक्रमासाठी मिळत असते. सायन्स कॉलेज नेहमी या गोष्टीसाठी पुढाकार घेते की समाजामध्ये अंधश्रद्धा दूर झाल्या पाहिजेत. आणि हेच एक वैज्ञानिक दृष्टिकोन राबविण्याचा एक उद्देश आहे जे भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे. त्याला आम्ही सफल झालो असं मला वाटतं. तर खूप चांगले वैज्ञानिक प्रयोग ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांना लावलेले. त्याच्यासोबतच एक नाविन्यपूर्ण कल्पना इन्क्युबेशन जे आपण म्हणतो उद्योजक तयार होणारे सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी. आज सायन्स डेच्या निमित्तानं शुगर फ्री चहा आम्हाला प्यायला भेटला. त्याच्यामध्ये जे झाड झुडपं आहेत त्याच्यापासून चांगल्या पद्धतीचं चहा होऊ शकते. ग्रीन टी हे आम्ही प्रात्यक्षिक बघितलं. ती आरोग्यासाठी तर लाभदायकच आहे, शिवाय याच्यातून उद्योग निर्माण देखील होऊ शकते. 2013 मध्ये सायन्स कॉलेजने विज्ञान प्रदर्शनाची चळवळ नांदेडमध्ये सुरू केली आणि आज आता हे 13वं वर्ष आहे. 2026 मध्ये आपण ते पुन्हा तशीच सुरू ठेवलेली आहे. उद्देश हाच आहे की नांदेडमध्ये ज्या शाळा आहेत त्यांना विज्ञानाबद्दल रुची निर्माण व्हावी, विज्ञानाचे वेगवेगळे प्रयोग बघायला मिळावेत. आपण काय बघतो तर अनेक ठिकाणी म्हणजे युनिव्हर्सिटीने जेव्हा सर्वे केला तेव्हा असं लक्षात आलं की अनेक महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळाच नाहीयेत. मग मुलं शिकणार कुठून? तशीच काहीशी स्थिती काही शाळांमध्ये सुद्धा आहे की संपूर्ण प्रयोगशाळा जी पाहिजे ती शाळांमध्ये नाहीये. ती सायन्स कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि म्हणून आमचा
असा एक सामाजिक हेतू आहे की विज्ञाननिष्ठ विद्यार्थी या देशामध्ये घडावेत, आणि म्हणून आम्ही ही विज्ञान प्रदर्शनाला सुरुवात केलेली आहे। यामध्ये विशेष करून आमचे प्राध्यापक किरण शिल्लेवार हे नेहमी पुढाकार घेत असतात। मागच्या 13 वर्षापासून त्यांचा हा कार्यक्रम दरवर्षी नियमितपणे ते घेत आहेत आणि त्याला वरचेवर अनेक शाळांची उपस्थिती आम्हाला लाभत आहे। आम्हाला शेवटी मर्यादा लक्षात घेता सांगावं लागतं की नाही, आम्ही 4च शाळा घेऊ किंवा 5च शाळा घेऊ, कारण आमच्याकडे मागणी खूप शाळांची येते। मग आम्ही त्याला वेगवेगळ्या दिवशी बोलून हे जे आमचे लॅबोरेटरीज आहे ह्या दाखवत असतो। विज्ञानाचं प्रदर्शन, विज्ञान दिवस उद्या आहे 28 तारखेला, त्या निमित्ताने आम्ही हे आयोजन केलेलं आहे आणि याच्यातून जे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल अज्ञान आहे ते दूर व्हावं, हाच आमचा एकमेव उद्देश।